कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। राज्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झालेला आहे। महाराष्ट्रामधील तब्बल 22 शहरांमध्ये तापमानाचा पारा हा 40शी पार गेलाय। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील अनेक भाग अक्षरशः होरपळून निघालेत। अकोला इथे रविवारी राज्यातील सर्वाधिक म्हणजे 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अमरावतीमध्ये 46.8, वर्ध्यामध्ये 46.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। आजही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली। काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला असून नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतायत। त्यामुळे कुठे उष्णतेचा येलो अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा अशा दुहेरी परिस्थितीचा सामना राज्याला करावा लागतोय। खानदेशात यंदा कलिंगड लागवड मोठ्या प्रमाणात वाढलेली असली तरी युद्धामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली। सध्याचा काळ हंगामी फळांच्या रेलचलीचा असला तरी कलिंगडाचे दर मात्र निच्चांकी पातळीवर घसरलेत। शेतकऱ्यांना जागेवरच प्रति किलो 2 ते 3 रुपये मिळत आहे। नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान खानदेशात 11,000 हेक्टरवर कलिंगड लागवड झाली। 3 महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या या पिकाचा उत्पादन खर्च जास्त आहे। एकरी सुमारे लाखभर रुपयांचं मिळणारं हे उत्पन्न खुणावत असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले। पण आता त्यांचा अपेक्षाभंग होत असल्याची परिस्थिती आहे, कारण हे पीक आता तोट्यात ढकलणारं ठरू लागलंय। मध्य रेल्वेवर 15 डबा लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रकल्प रेंगाळलाय। रेल्वे प्रशासनाने डिसेंबर 2025 मध्ये 34 स्थानकांमधील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं। मात्र सीएसएमटी आणि इतर 8 स्थानकांमधील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण अद्याप अर्धवट आहे। सीएसएमटी मधील 2 प्लॅटफॉर्मच्या विस्ताराला आणखी किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे तुर्तास प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर उभारण्यात येत असलेल्या मेट्रो 6 मार्गिकेच्या कामाला गती मिळणार आहे। जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकादरम्यान 42 मीटर स्टील स्नॅपची यशस्वी उभारणी शनिवारी रात्री करण्यात आली। रेल्वेच्या 10 तासांच्या मेगा ब्लॉक दरम्यान एमएमआरडीएनं हा महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठला। 14.5 किलोमीटर लांबीच्या मुंबई मेट्रो 6 मार्गिकेच्या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू आहे। या मार्गावरील अत्यंत जटिल कामांपैकी एक 42 मीटर स्टील स्पॅनची यशस्वी उभारणी शनिवारी रात्री झाली आहे। मिसिंग लिंक प्रकल्पाचं 99% काम पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल। नवीन टोलवाढ होणार नसून 4 चाकी आणि बसेसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे। सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सगळ्यात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातोय। 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे। त्यामुळे हलकी वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं, बस आणि एसटी यांचा प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासानं कमी होईल। मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रतिसाद पाहिला जाईल, सर्वेक्षण केले जाईल आणि यानंतर अवजड वाहनांबाबतचा निर्णय घेतला जाईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। राज्यात सूर्याचा पारा चढू लागल्यामुळे धरणांमधील साठा वेगानं खाली जातोय। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं सावट अधिकच गडद बनलंय। जलसंपदा विभागाच्या 25 एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यामधील 3028 प्रकल्पांमध्ये आता केवळ 43.23% उपयुक्त साठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच दिवशीच्या तुलनेमध्ये हा साठा 7% जास्त असला तरी मे महिन्यामधील कडाक्याचं ऊन आणि वाढता बाष्पीभवनाचा वेग पाहता प्रशासनासमोर पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। सर्वाधिक चिंता पुणे विभागाची आहे। इथे अवघा 36.30% जलसाठा शिल्लक आहे। राज्यात रस्ता सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय। 2026च्या पहिल्या तिमाहीमध्ये रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात लक्षणीय घट नोंदवण्यात आली। परिवहन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्राणघातक अपघातांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 284 म्हणजे 7% कमी झालेली आहे। अपघाती मृत्यूंमध्ये 321 म्हणजे 8% इतकी घट नोंदवण्यात आली आहे।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ग्राहक ओळख ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता केवळ 4 दिवस शिल्लक राहिलेत। ई-केवायसीसाठी महिला विकास विभागाने 3 वेळा मुदतवाढ दिली आहे। आता 30 एप्रिल ही शेवटची मुदत असेल। राज्यातील 26,34,000 बहिणींनी ई-केवायसी केलेली नाहीये, त्यामुळे काही अपवाद वगळता 26 लाख लाभार्थी अपात्र ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत।